नमस्कार, मी मयांक भागवत. मेट्रो शहरांच्या महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत. मेट्रो महाफास्टमध्ये सुरुवात करूया पहिल्या बातमीने. पनामा पेपर्स वरती अमिताभ बच्चन यांनी अखेर मौन सोडलेलं आहे. माझ्या नावाचा गैरवापर झालाय, सरकारला कर भरूनच विदेशामध्ये पैसा गुंतवला, तसंच कायदेशीर मार्गाने पैसा गुंतवला असं अमिताभ बच्चन यांनी म्हटलेलं आहे. महाराष्ट्र सदन आणि आर्थिक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी पीटर मुखर्जी यांची जेलमध्ये चांगलीच गट्टी जमली आहे. हे दोघं सध्या एकत्र पीटरचा घरून येणारा डबा जेलमध्ये खातात. भुजबळांनी कोर्टाकडे घरचं जेवण घेण्याची परवानगी मागितली होती, मात्र कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली. तसंच पीटर मुखर्जीला कोर्टाने घरचं जेवण घेण्याची परवानगी दिलेली आहे. जे रुग्णालयात सुरू असलेल्या डॉक्टरांच्या संपाची दखल शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी घेतली आहे आणि डॉक्टर लहानेंच्या विरोधात अनेक तक्रारी आहेत. गरज पडल्यास निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात येईल असं वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेमध्ये स्पष्ट केलं आहे. एसी लोकल मुंबईमध्ये दाखल झाली आहे. 16 एप्रिलपासून ठाणे ते वाशी या ट्रान्स हार्बर मार्गावरती या लोकलची चाचणी होणार आहे. ही लोकल सेवेत रुजू व्हायला अजून 2 ते 3 महिन्यांचा कालावधी लागेल. त्यामुळे काही महिन्यांनंतर मुंबईकरांचा प्रवास मध्य रेल्वेवरती गारेगार होणार आहे. भारतातील सगळ्यात वेगवान ट्रेनला आज हिरवा झेंडा दाखवण्यात आला. 160 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी ही ट्रेन 200 किलोमीटरचं अंतर फक्त 100 मिनिटांमध्येच पूर्ण करेल. दिल्ली ते आग्रा दरम्यान ही ट्रेन धावणार आहे. रूळ ओलांडताना अपघात होऊ नये यासाठी रूळ ओलांडणाऱ्यांच्या विरोधात पश्चिम रेल्वेने उघडलेल्या मोहिमेअंतर्गत पश्चिम रेल्वे आरपीएफने तब्बल 16,674 केसेसची नोंद केली आहे. तरीही अपघातांची संख्या फारशी कमी झाल्याचं दिसून येत नाहीये. रेल्वे दुर्घटनेत जखमींना तातडीने उपचार मिळावेत यासाठी रेल्वे स्थानकांवरती तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत. रेल्वे स्थानकात वैद्यकीय सुविधा सुरू करण्याचा पहिला मान कल्याण रेल्वे स्थानकाला मिळाला आहे. 6 एप्रिल रोजी या मेडिकल सेंटरचं उद्घाटन कल्याणमध्ये होणार आहे. सिद्धिविनायक मंदिर मध्यरात्रीही भाविकांसाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिर मध्यरात्री 1:30 वाजल्यापासून खुलं राहणार आहे. दरम्यान अलंकारांचा लिलावही यावेळेला होणार आहे. 7 एप्रिलच्या मध्यरात्री हे मंदिर खुलं राहील. मुंबईमध्ये कबुतरांची संख्या बेसुमार वाढल्यामुळे आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण झालेत. त्यामुळे कबुतरांची संख्या नियंत्रणात यावी यासाठी वैद्यकीय जगतातून आता आवाज उठवला जातोय. कबुतरांच्या या अनैसर्गिक वाढीला आळा घालावा यासाठी आता पक्षीप्रेमी व पर्यावरणप्रेमीही आवाज उठवू लागले असून महापालिका आणि संबंधितांनी यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येते. वारंवार दांडी मारणाऱ्या पोलीस मित्रांच्या जागी आता नवीन पोलीस मित्र नेमण्यात येणार आहेत. यासाठी पोलीस मित्रांची हजेरीही घेतली जाणार आहे. राज्यात सर्वत्र पोलीस मित्र ही संकल्पना राबवली गेल्यामुळे पोलीस दलाच्या मदतीसाठी हजारो स्थानिक पोलीस मित्र म्हणून पुढे आले. त्यांनी घेतलेली जबाबदारी ते पार पाडतात की नाही यासाठी त्यांची आता हजेरी घेतली जाणार आहे. आधार कार्ड क्रमांकाची शिधापत्रिकेशी जोडणी करण्याचं 77% अधिक काम पूर्ण झालंय. त्यामुळे पुन्हा एकदा हे काम पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. या मुदतवाढीमध्ये आधार कार्ड क्रमांक उपलब्ध करून दिल्यास संबंधितांना कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. बोगस शिधापत्रिकांना आळा बसावा यासाठी राज्य सरकारने बायोमेट्रिक योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील देवनार डम्पिंग ग्राउंडमधील प्रदूषणाचा त्रास आता वाऱ्यासोबतच प्रदूषित वायू संपूर्ण मुंबईभर पसरत आहे. मुंबईतील वाढत्या धूळ प्रदूषणामुळे लहान मुलांमधील आजारही वाढतात. वारंवार होणारी सर्दी, संसर्गजन्य ताप, दमा अशी लक्षणं लहान वयातच दिसू लागलेली आहेत. मुंबईमध्ये सरासरी 25% लहान मुलांमध्ये प्रदूषणाशी संबंधित आजार आढळून आले. म्हाडाला राज्य माहिती आयुक्तांनी दणका दिलेला आहे. जागतिक बँक प्रकल्पातील रहिवाशांच्या थकबाकीची कुठलीही कागदोपत्री नोंद म्हाडाने ठेवली नाहीये. त्यामुळे 6 मेपर्यंत रहिवाशांना थकबाकीची माहिती वेबसाईटवरती अपलोड करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
मुंबईतील अपंगांची गणती सुरू झाली आहे। मुंबई महापालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करतायत, त्यामुळे मुंबईतील अपंगांची संख्या आणि वर्गवारी निश्चित होणार आहे। आरक्षण, नोकरीत संधी यासाठी ही आकडेवारी कामाला येणार आहे। ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा 65 वरून 60 वर्ष करण्याच्या मागणीसाठी तसंच ज्येष्ठ नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघातर्फे येत्या 6 आणि 7 एप्रिलला राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे। त्यामुळे राज्यभरातील 20 लाख ज्येष्ठ नागरिक तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार कचेरीवर आणि जिल्ह्याच्या कार्यालयावरती मोर्चा काढून सरकारला आपल्या मागण्यांचं निवेदन देणार आहेत। सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांची बदली करण्यात आलेली आहे। त्यांच्या पाठोपाठ सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही राधा यांचाही कार्यकाळ पुढील महिन्यात संपत आहे, त्यामुळे त्यांचीही बदली निश्चित मानली जाते। याचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय विमानतळासह अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना खीळ बसण्याची शक्यता सध्या निर्माण झाली आहे। पुण्यात एसटीने प्रवासी उत्पन्नात यंदाही 400 कोटींचा टप्पा पार केला आहे। एप्रिल 2015 ते मार्च 2016 या कालावधीमध्ये पुणे विभागास तब्बल 421 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं। तसंच प्रवासी संख्येतही वाढ झालेली आहे, त्यामुळे राज्यात पुणे विभाग गेल्या 11 महिन्यांपासून नफ्यात आहे। यावर्षीही पुणे विभागाची उत्पन्न वाढ कायम राहिली आहे। पुण्यातील जुन्नर आंबेगावमध्ये उन्हाळी टोमॅटोवरती पांढरी माशी आणि तिरंगा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे। टोमॅटोचे कमी झालेले बाजारभाव आणि कीड रोगांचा प्रादुर्भाव अशा संकटांचा सामना उत्पादकांना करावा लागतोय। बीड, उस्मानाबाद आणि लातूर पाठोपाठ आता अहमदनगर जिल्ह्यातही चारा छावण्या सुरू होणार आहेत। अहमदनगर जिल्ह्यात चारा छावण्या लवकरच सुरू होणार अशी माहिती पालकमंत्री राम शिंदे यांनी दिली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे, त्यामुळे सरकारने चारा छावण्या सुरू करण्याचे आदेश दिले। सांगलीतील कोयना धरणातून 2 ते 3 टीएमसी पाणी उपलब्ध करून द्यावं अशी मागणी कर्नाटकने महाराष्ट्राकडे केली आहे। कोयनेत सध्या 37.76 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे। पुढील 2.5 महिने हा पाणी जपून वापरावं लागणार आहे, त्यामुळे कर्नाटकला पाणी विकत दिलं जाणार नाही असं जलसंपदा विभागाने स्पष्ट केलं आहे। तर मेट्रो महाफास्ट घडामोडी पाहिल्यानंतर जय महाराष्ट्राच्या या न्यूज बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे। इथेच थांबण्याची मात्र ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र।